साथ देईल तुला. भाग 10. सांगेन प्रत्यक्ष भेटल्यावर. फोनवर सांगण्या इतकं कॅज्युअल नाहीये. ओके, उद्या येते परत. ये ना लवकर. तू बोलते तसं आहेस, पण तुझ्या आवाजातलं दुःख कळते मला. हे बघ, सिम्पथी नाही, पण काहीतरी गाईडनेस तर नक्कीच देऊ शकेन. ट्रस्ट मी. त्याला तिचा हा जडावलेला आवाज समजत होता. अरे आता ठीक आहे, मी आणि घरचेही सावरलोय बऱ्यापैकी आता. आपण बोलू ह्या विषयावर, काहीच हरकत नाही. दुःख उगाडून स्थिती घ्यायला नाही आवडत मला, पण तुला सांगितल्याशिवाय आता राहणार पण नाही. हेही तितकंच खरंय. आणि हो, उद्या येते पण रात्री. बाबा येणार आहेत सोडवायला. ये, त्यांना कशाला त्रास देते, मी येतो ना घ्यायला. प्लीज, तो आजीजीने म्हणाला. संग्राम, कसं शक्य आहे ते? त्यांना काय सांगू? ती लटक्या रागाने म्हणाली. त्यांना सांग मी बसने जाते आणि पुढच्या स्टॉपला उतरून जा. मी थांबतो तू म्हणशील तिथे. त्याच्या आवाजात उत्साह ओसाडून वाहत होता. ए बाबा, असं काहीही होणार नाहीये. आणि इतकी काय घाई लागलीये तुला मला घ्यायला यायची? सोना, आजचा संपूर्ण दिवस ह्या एका फोन कॉलची वाट बघत घालवलाय मी. हो का? मग इक्वल झालं. मी सुद्धा कालचा दिवस असाच घालवला होता. कसा? मुद्दाम तिला चिडवत म्हणाला. नालायक, तुला माहीत आहे. गप्प बस, ती प्रेमाने म्हणाली. हो, पण मला तुझ्याकडून ऐकायचं ना. तोही मागे हटणार नव्हता. साहेब, जरा भानावर या. मी माझ्या घरी आहे. तोच तर विषय आहे ना. भानावरच नाहीये मी अजूनही. चुकलंच काल जरा माझं. काय? काय चुकलं? तिने गोंधळून विचारलं. काल कॉफी घेतली खरी, पण जरा गोड करायला हवी होती तिला. म्हणजे प्लेन कडवट कॉफीऐवजी जरा स्वीट कॉफी टेस्ट करायला हरकत नव्हती. स्वीट कॉफी? तिने निरागसपणे विचारलं. कुणाचं तरी बोलणं जसं स्वीट आहे ना, तसंच कॉफी पण स्वीट करता येते. त्याचं हे सूचक बोलणं ऐकून खरं तर लाजेने गोरीमोरी झाली होती ती. तोंडातून शब्दही निघत नव्हता. कसं बसं सावरत ती म्हणाली. संग्राम, भेटल्यावर एक रपटा मिळणार आहे तुला. नालायक. रपटा वगैरे नकोय. स्वीट कॉफी म्हणजे स्वीट कॉफी. आणि ती नाही भेटली तर तुला रपटा. नालायक, असा रपटा देऊन माझा सांभाळ करणार का? ती खोटा रुसवा आणत म्हणाली. वेड्या, अगं तू मेहंदी जरी लावून बसली ना, तरी त्या मेहंदीची एक रेष मी खराब होऊ देणार नाही. समजलीस ना? फक्त तुझ्या लिपस्टिकची तेवढी गॅरंटी देत नाही. आणि तो खडखडून हसला. हाथा मात्र काय बोलावं हे तिला सुचेना. संग्राम, तू असाच मूर्खपणा करणार असशील तर मी ठेवू का फोन? ती लटक्या रागाने म्हणाली. फोन ठेवायचा विषयच नाही. रात्रभर फोन ठेवायचा नाहीये तू आज. बोलत राहायचं. तिचा हा नेहमीचा अधिकारवाणीचा स्वर त्याला खूप प्रिय होता. कुठलीही आर्जवे नाही. नेहमी आवाजात हुकूमत, आणि ह्याच तिच्या मनस्वी रूपाने त्याला प्रेमात पाडलं होतं. अजिबात नाही. आज एका दिवसात खूप मानसिक चढ उतार झालेत. डोळे आपोआप मिटतायत माझे. ती चटकन बोलून गेली. ए वेडाबाई, मग अगोदर सांगायचं ना. ओके ठीक आहे, झोप तू आता. आपण असंही उद्या भेटणार आहोत ना रात्री? उद्या कसं काय? मला यायला उशीर होईल संग्राम. होऊ दे, मी वाट बघेन. अजिबात नाही हा संग्राम. ऑफिसला उशीर होतोय रे. ए यार, असं नाही. तो चिडक्या स्वरात म्हणाला. संग्राम, तुला ऐकावं लागेल. आणि हो, कुठल्याही संभाषणात, चर्चेत, भांडणात माझा शब्द ठेव, शेवटचा आहे. मान्य? बरं बाबा, आता सरळ ऑफिसात भेटू. उद्या दिवसभर फोन तर तू करणार नाहीस, हो ना? हो, बरोबर. ठीक आहे. यार काय आता? बाय, गुड नाईट. अजून काही? मिस यू यार सोना. मिसिंग यू टू. झोप आता, सोमवारी भेटू. उद्या रात्री फोन करीन पोचले की. ओके. फोन ठेवल्यावर स्वतःशीच गोड हसत तिने स्क्रीनवरच्या फोटोवर ओठ टिकवले. त्याच्या कानात बोललेल्याप्रमाणे हळूवारपणे म्हणाले. स्वीट कॉफी. समोर हवेच्या झुडकीसारखी फुलपानं हळूवार डोलत होते. तिला आवडतात म्हणून लावलेल्या गुलबक्षींच्या फुलांचा गोडसर धुंद सुगंध तिला नेहमी त्याची जाणीव करून द्यायचा. त्या उमलेल्या मोहक फुलांकडे पाहून न कळत तिचे डोळे भरून आले. सायली आणि त्याच्या मैत्रिणीविषयी येणारी अभद्र शंका तिने झटकून टाकली. बसल्या जागेवरूनच दीर्घ श्वास घेत तिने तो सुगंध श्वासात भरून घेतला. त्या सुगंधसरशी त्याची जाणीव मनभर पसरली आणि त्याला असंच मनात बंदिस्त करून द्यावं. कुणाचीही नजर याच्यावर पडायला नको, असा प्रेमखुळा विचार डोक्यात आल्यावर तिला हसू आलं. आणि आपण असे एकांतात उगाच हसतोय हा विचार करून प्रेम वेडं असतं, किंबहुना वेडं लावतं.
असा निष्कर्ष स्वतः प्रत काढून ती झोपायला गेली. दिवसभर आई बाबा ताई यांच्याशी मनमोकळं बोलून आईकडून लाड करून घेत पुण्याला निघायची वेळ केव्हा झाली ते तिला कुणालाही कळलं नाही. रीमाला संग्रामबद्दल सांगताना तिने सायलीचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळला होता. का कुणास ठाऊक एक अनामिक भीती मात्र तिच्या मनात घर करून बसली होती. कधी नव्हे ते आज घर सोडताना पाय निघत नव्हता आणि डोळ्यात संग्रामला भेटायची ही ओढ होती. नात्यांच्या ह्या दोन्ही पैलूमध्ये ओढीमध्ये प्रेम नव्यानेच गवसत होतं, उमलं पाहत होतं. त्यामुळे ते नवखेपण गोड हुरहुर लागत होतं. भरलेल्या डोळ्यांनी निरोप घेऊन ती निघाली. 2.5-3 तासांच्या ह्या प्रवासात बाबांशी देखील ती खूप विषयांवर भरभरून बोलत होती. पहिली नोकरी, आलेल्या अडचणी, तिच्या विभागात तिची होत असलेली स्तुती, हे हे तिने अगदी शाळकरी पोरींच्या कोवळ्या उत्साहात बाबांना सांगितलं. एरवी कधी ते सोडवायला आले की इंदापूरला कानात टाकलेले हेडफोन सरळ बीबीवाडीलाच कानातून बाहेर यायचे. आज त्याची गरजही पडली नव्हती. पैसा नाही तर थोडासा सुसंवादही नात्यांसाठी किती महत्त्वाचा असतो याची जाणीव न कळत का होईना श्रीकांत मोहित्यांना झाली होती. मन विचारांच्या गुंत्यात अडकून पडलं. मुलीच्या अल्लड उमलत्या वयात, तिच्या फुलपाखरी कॉलेजच्या दिवसात आपण पालक म्हणून तिच्याशी सुसंवाद ठेवलाय. तिला समजून घ्यायला कमी पडलो. आपण आपल्या शेअर मार्केट, इन्व्हेस्टमेंट, सतत मीटिंग्स, मग त्यावरून पत्नीशी दुरावा, ह्या सगळ्या गोष्टीत इतके गुरफटले गेलो की राजकन्यासारख्या पोरींच्या आयुष्यातून मिडास राजासारखे दुरावले जात होतो. आज नियतीने एक सनसनीत चपराक मारली आणि खडबडून जाग केलं. रश्मीच्या साबणच्या फुग्यासारख्या रंगीत क्षणात उमलणाऱ्या मिटणाऱ्या गप्पा ऐकून ते सुखावत होते. काही दिवसांपूर्वी तिच्या लग्नासाठी ते वर संशोधन करत होते. तीच रश्मी आता अगदी अल्लड वाटत होती. तिच्या सोसायटीसमोर गाडी थांबली. ह्यावेळी मोहिते आवर्जून तन्नू आणि प्रियाला भेटले. विचारपूस केली. थोडा वेळ थांबून ते परतीच्या वाटेला लागले. यार काका ठीक आहे ना? तन्नू रूममध्ये आल्यावर खुर्चीवर बसत आश्चर्याने म्हणाली. रश्मी काय झालंय ग घरी? म्हणजे सांगायचं नसेल तर ओके, पण काका चक्क हसून बोलत होते आमच्याशी. एरवी म्हणजे? प्रिया जरा आंबट तोंड करत म्हणाली. अगं सांगते, आता मला शेअर करायला काहीच प्रॉब्लेम नाही. फ्रेश होते तोपर्यंत आईनं काय काय खायला दिलंय ते खाऊन घ्या, मग गप्पा मारूया ओके, ती हसत म्हणाली. तिने पोहोचले म्हणून संग्रामला मेसेज पाठवला आणि चेंज करायला गेली. घरच्यांबद्दल पहिल्यांदाच इतक्या आपुलकीने बोलणाऱ्या रश्मीकडे तनुप्रिया आवाक होऊन बघत राहिल्या. इतर वेळी घरून आलेल्या हुश सुटले हे पहिलं वाक्य असायचं तिचं आणि काही विचारलं तर जाऊ द्या त्याचं नेहमीचं असतं, त्यात काय सांगायचं, असा काहीसा सूर असायचा. एकूणच ह्या 2 दिवसात चांगलं झालं की वाईट झालं यापेक्षा साचून डबक झालेलं नातं वाहत झालं हे महत्त्वाचं ठरलं. फ्रेश वगैरे होऊन गॅलरीतल्या तिच्या आवडत्या झुल्यावर बसत ताईच्या आयुष्यात आलेल्या वादळाबद्दल, तिचा गैरसमज, वेडेपणा याबद्दल ती बराच वेळ बोलत राहिली. तिचं सगळं ऐकून घेतल्यावर दोघींनी सुन्न झाल्या. जरा वेळ शांततेत गेला. कुणीही कुठलीच प्रतिक्रिया दिली नाही. पण रीमाच्या ह्या परिस्थितीवरून आता त्या तिघींच्याही मनात एकच कल्लोळ चालला होता, सायली आणि रेवती. पण कुणीही त्याविषयी अवाक्षरीही बोलत नाही. चांगल्या तासभर गप्पा मारल्या. उद्या लवकर उठायचे म्हणून त्यांनी गप्पा आवरत्या घेतल्या. दिवे मालवून त्या झोपायला जाणार तोच रश्मीचा फोन वाजला. पलीकडे संग्राम होता. कितीही नाही म्हटलं तरी हा वेडा कॉल करणारच हे तिने गृहीत धरलं होतं. तो काही बोलणार, त्याचा आतच नेहमीप्रमाणे तिची बडबड सुरू झाली. संग्राम, आता बोलायचा देखील त्राण नाहीये माझ्यात. सकाळपासून इतकी बडबड केलीये मी. ऐक ना संग्राम तू ऐक ना, उद्या ऑफिस आहे ना रे. रश्मी एक मिनिट ऐकून तर घे. संग्राम तू. आता मात्र तिचं बोलणं पूर्ण होण्याच्या आत त्याने तिला थांबवलं. ए वेडाबाई, खाली ये, मी आलोय, एकच जा जरा थोडं. अगदीच बोलून देत नाही काय? तिच्या इतक्या जोरात काय म्हटल्याने तनुप्रिया उठून बसल्या. काय ग, काय झालं? दबक्या आवाजात प्रिया म्हणाली. काही नाही, झोपा तुम्ही, मी आलेच. डोक्याला हात मारत दोघीही हसत सुटल्या. ती लॅचची चावी शोधेपर्यंत प्रेम, लग्न, बी नो नो फॉर मी असं म्हणणारं काल परवापर्यंत कुणीतरी होतं बरं का, असा टुमणा मारून प्रिया तिला चिडवत होती. आल्यावर बघते दोघींना म्हणून ती दरवाजा ओढून बाहेर पडली.
संग्रामचं येणं तसं तिला अगदीच अनपेक्षित नव्हतं, पण येईलच अशीही खात्री नव्हती. ती बाहेर आली तो गाडीला टेकून उभा होता. बिचकलेले केस, टी शर्ट आणि जीन्समध्ये ही तेवढाच रुबाबदार दिसत होता. तिला समोर पाहताच त्याने कानाला हात लावून सॉरी म्हटलं. ती गाल फुगवून कंपाऊंड लागतच्या बाकावर जाऊन बसली. तोही शेजारी जाऊन बसला. ती रागाने जरा दूर सरकून बसल्यावर तोही हसत तिच्यापासून अजून दूर जाऊन बसला. संग्राम, मी कालच नको म्हटले होते तुला. आता तू केव्हा परत जाणार? झोपणार केव्हा? उठणार केव्हा? अरे उद्या ऑफिस आहे ना. काय ग सारखं ऑफिस ऑफिस? तुला बघायचं होतं, बस माझ्यासाठी विषय संपला. त्याच्या चेहऱ्यावर पसरलेली नाराजी तिने ओळखली. आणि हा, इतक्या दूर भेटायला येऊनही आपण असं चिडून बोलतोय, चुकलंच जरा, असा काहीसा विचार करत त्याला जरा चिडवत म्हणाली. बघू जरा, चिडल्यावरही खड्या पडतात का गालाला? आता गोड बोलायच्या काही विषय नाहीये, चिडक्या स्वरात तो म्हणाला. खरं तर तिला समोर पाहताच मिठीत घ्यायची त्याची इच्छा झाली होती, पण वेळ काळ स्थळ पाहून ती बाजूला ठेवली. त्यात तिने ऑफिससारखा वृक्ष विषय काढल्याने तो अधिक चिडला. मग हे असं समोर आल्यावर गोड हसायचा आणि समोरच्याला त्या डिंपलच्या जाळ्यात अडकवायचा, ही काही विषय नव्हता. त्याच्याच भाषेत त्याला चिडवत ती म्हणाली. तो दूर बसला होता, जरा त्याच्याकडे सरकली. तसं चेहऱ्यावरची नाराजीची एकही रेष हलू न देता कोरड्या आवाजात म्हणाला. सॉरी, तू नाही म्हणत असताना मी असं यायला नको होतं, पण घरी काय झालेलं? ठीक आहेस ना आता तू? हो ठीक आहे. उद्या बोलूच ते ऑफिस सुटल्यावर. आणि चिडू नकोस ना, मी रागवू नाही शकत का तुझ्यावर? थोडं सुद्धा रुसू नको. लाडेकपणे त्याचं मन वळवायच्या प्रयत्नात ती होती. रश्मी, मला माझ्या प्रत्येक क्षणात तू हवी आहेस. जेव्हा वाटेल तेव्हा मी भेटायला येणार. मला माहित नाही काय होतं, असं वाटतं की हे एक साखर झोपेतलं स्वप्न आहे. आता डोळे उघडतील आणि समोर तू नसशील. कितीही वेळ सोबत असलो तरी मन भरत नाही. असं वाटतं हे तुझ्या माझ्यातले क्षण पाऱ्यासारखे निसटून जातील. तो भान हरपून मनातलं बोलत होता. ती त्याच्याकडे बघतच राहिली. काही क्षण निशब्द गेले. ओके चल, निघतो, ऑफिस आहे उद्या. मुद्दाम ऑफिस हा शब्दावर जोर देत आणि तिच्या मागाच्या प्रश्नाला उत्तर देण्याचं टाळत तो म्हणाला आणि जाण्यासाठी उठला. बरं बाबा, चुकलं, माफ कर, ती रडकुंडीला येऊन म्हणाली. तिच्या ह्या रडक्या पण गोंडस चेहऱ्याकडे पाहून एक स्मितहास्य त्याच्या चेहऱ्यावर पसरलं. ठीक आहे, उगाच गंमत केली ना तुझी. माफी वगैरे मागायची गरज नाही. चल, बराच उशीर झालाय. तो उठला. ते गाडीजवळ आले. नीट जा, हळू गाडी चालव, ती काळजीने म्हणाली. अजून काही? अजून अजून ते गुड नाईट वगैरे, स्वीट ड्रीम वगैरे, ती जरा लाडकीपणाने म्हणाली. काळी जादू वगैरे येते का ग तुला? तिच्या डोळ्यात एकटक बघत तो म्हणाला. काहीतरीच काय? काळी जादू? मग हे असं तुझ्या ह्या गर्द कॉफी रंगाच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावर मुजोरपणे येणारं बटाचं कारस्थान तरी काय असतं? मी झोपूच नाही का? संग्राम, तिने लाजून नजर चोरली आणि तिला काही सूचनाचं झालं. तो हसत म्हणाला. मोठ्या कष्टाने तिचा निरोप घेऊन तो निघाला. रात्र गहिरी होत होती. कुठे कुणाला तरी कुणी मिळाल्याची स्वप्न, तर कुणाला कुणी गमावल्याची स्वप्न. कुणी गर्द गहिऱ्या डोळ्याच्या तळाशी शांत बिसावलं होतं, तर कुणाची स्वप्न चक्क गालावरच्या खळीत विरघळली होती. ती रात्र एकच, पापण्यांच्या बाहेर गर्द अंधारी, तर बंद पापण्यांच्या आत रंगाची उधळण करणारी. हे सगळं तुला फोनवर कसं सांगणार होते ग, सांग? डबडबले डोळे पुसत रश्मी म्हणाली. ऑफिसनंतर सीसीडीमधल्या सगळ्यात शांत कोपऱ्यात ते बसले होते. रश्मीनेही रेवतीचा विषय वगळून जास्त खोलात न जाता एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या आवरणाखाली काही गोष्टी झाकून ठेवत रीमाच्या घटस्फोटच्या विचाराबद्दल सांगितलं. रेवती आणि राजेशच्या मैत्रीमुळे लग्न तुटलं असं काही सांगितलं. तर संग्राम हे कुठल्या पद्धतीने घेईल याची कदाचित तिला भीती वाटत होती. त्याच्या मनात नसेल ही आता काही सायलीबद्दल, पण आपण हे सांगितल्यावर तो त्या दृष्टीने विचार तर करणार नाही ना, ह्या एका अनामिक शंकेमुळे ती बेचैन झाली होती. तिच्या हातांवर आपले हात ठेवत त्याने धीर दिला. रश्मी, आपण आहोत तिच्या ह्या प्रवासात, तिच्यासोबत. काळजी नको करू, सगळं ठीक होईल. आणि काय सांगावं, तिच्या आयुष्यात अजून खूप चांगलं काहीतरी लिहिलं असेल. आता होतं त्यापेक्षा काहीतरी छान आयुष्य. संग्राम, एक विचारू? बोल ना. ताई लग्न ठरलं तेव्हा खूप खुश होती, खूप प्रेमात होती त्याच्या. आता पुन्हा नव्याने ती कुणाला आपलंसं करेल. संग्राम, प्रेम दुसऱ्यांदा होऊ शकतं का रे?
मनातली धाकधूक शब्दात उतरली होती. हा प्रश्न जेवढा तिने रीमासाठी विचारला होता तेवढाच तो स्वतःच्या समाधानासाठीही विचारला होता. प्रेमाची व्याख्या ही खूप व्यक्तिसापेक्ष आहे रश्मी. खरं तर प्रेमाची अशी कुठलीच प्रमाण लिखित संहिता नाहीये की ज्यात लिहिलंय प्रेम असंच करावं, कुणावर करावं, कितीदा प्रेम व्हावं याची काही परिणाम नाहीये. राधा, मीरा, रुक्मिणी सगळ्यांच्याच प्रेमाला मान्यता मिळालीये ह्या जगात. जोपर्यंत प्रेम हे त्याच प्रतिरूप शोधत नाही तोपर्यंत त्याचा प्रवास चालूच असतो. लोक त्याला पहिलं दुसरं प्रेम असं काही म्हणत असतील ही पण ते फक्त शोधात असतं आणि त्याला ते सापडलं की ते निर्धास्त होतं, स्थिरावत. त्यामुळे प्रेमाला पहिलं दुसरं ह्या क्रमात बांधणं योग्य नाही. मला तिची काळजी वाटते संग्राम. रश्मी तिने इतक्या सकारात्मक पद्धतीने हे सगळं घेतलं यात ती किती खंबीर आहे हेच दिसून येते. त्यात तिला फक्त तुमची साथ हवी. बरेच प्रसंग येतील जिथे ती एका वळणावर येऊन ह्या सगळ्या मानसिक ताणावाने थकून जाईल. जेव्हा फक्त तुमचा सोबतीचा हात आणि आम्ही सोबत आहोत हे पाठबळ तिला नवी उमेद देईल. तुम्हीच जर तिच्यासोबत हातपाय गळून बसलात तर कसं चालेल? नाही रडणार तिच्यासमोर. बरं, ती पुण्यात परतल्यावर आपण भेटू तिला. नो फिलिंग बेटर. संग्रामच्या बोलण्याने तिला जरा धीर मिळाला. खरा पण आपण त्याला सगळंच काही खरं सांगितलं नाही हे तिचं मन तिला वारंवार बजावत होतं. हो, दडपण गेल्यासारखं झालंय. अरे हो, कालपासून विचारीन म्हणतीये. आता आठवलं ते महिन्याअखेरीस आपली ट्रेनिंग ग्रुपची जी ट्रिप आहे ना, त्यातून मी बॅकआउट करू शकते का? ॲक्च्युली तन्नू आणि प्रियासोबत मी अगोदरच ह्या छान स्पेस सुट्टीचा प्लॅन बनवला होता. सो नो वे. वेडी झालीस का तू? गरज वाटली तरच तन्नू प्रियासोबत मी बोलतो, पण गोवा माझा लाडका समुद्र, तेही तुझ्याविना मी विचारच करू शकत नाही. शिवाय काय? तिने सहेतून त्याच्याकडे बघितलं. शिवाय हेच की तुझ्याशिवाय काहीच नाही, तू हवी. तो काहीतरी लपवत असल्यासारखं बोलला. खूप हट्टी आहेस ना तू? अरे विषय आहे का? नवकोर प्रेम आहे माझं आणि किती अवघड होतं ते मिळवणं माझं मला ठाऊक. आता हट्ट तर करणारच ना, मग तो कॉफीसाठी असू दे की स्वीट कॉफीसाठी. तो तिचा हात हातात घेऊन बोलला. आणि मी नाही म्हटले तर? त्याच्या हातातून हलकेच हात सोडवत ती म्हणाली. तू नाही म्हणायला मी तुझी परवानगी मागितली कुठे? समोर ठेवलेल्या कॉफीचा एक घोट घेत तो म्हणाला. तू असं काही बोलणार असशील तर मी नाही येणार गोव्याला. सांगून ठेवते आताच. प्रॉमिस कर. तिकडे गोव्या गेल्यावर असं काही कॉफी स्वीट कॉफी बोलणार नाही ते. लाजेने ती गोरीमोरी झाली होती. ओके बाबा, तिकडे गेल्यावर कॉफी स्वीट कॉफीबद्दल अजिबात बोलणार नाही. पक्का प्रॉमिस? मग ठीक आहे. बोलणार नाही हे प्रॉमिस आहे. घेणार नाही याबद्दल काहीच ठरलं नाहीये हे फक्त लक्षात ठेव. तिला पाहून हलकेच विंक करत तो म्हणाला. संग्राम, मी बोलणार नाही जा. गालावरची लाली लपवायचा खुळा प्रयत्न करत ती म्हणाली. बराच वेळ ते आपल्याच गोड गुलाबी गप्पात हरवून गेले. समान स्त्रीच्या असलेलं आणि तिचं प्रेम आणि प्रेम हे एकच केंद्रबिंदू असलेलं. पुढे काय वाढून ठेवलं असेल त्यापासून अनभिज्ञ असलेलं त्यांचं अवकाश निदान आज तरी प्रेमाच्या असंख्य चांदण्याने खुलून दिसत होतं. काय होईल पुढे? गोव्याला गेल्यावर काय करेल सायली आणि जय? होईल का त्यांचा प्लॅन सक्सेस? तर पाहूया पुढील भागात. येणारा पुढील भाग खूप इंटरेस्टिंग असणार आहे, तर सर्वांनी बघायला विसरू नये. आणि आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या ह्या चॅनलवरती पहिल्यांदा भेट दिली असेल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन बटनला ऑल करा, जेणेकरून मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ पोस्ट करेल तर माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे पोहोचेल. तर भेटूया पुढील भागात. धन्यवाद.